नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, BAMS सेकंड इयर द्रव्यगुण पेपर 2 याच्यामधील आतापर्यंत युनिव्हर्सिटी पेपर्स मध्ये महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स यामध्ये जेवढे वेळेस तुम्हाला क्वेश्चन्स रिपीट झालेले होते ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कोणकोणते प्रश्न हे मल्टिपल टाइम एलक्यू साठी रिपीट झालेले आहेत, कोणकोणते असे कर्म आहेत जे मल्टिपल टाइम रिपीट झालेले आहेत, जे वनस्पतीचे आहेत, जसं की हरितकीचा अनुलोमन कर्म आहे. त्याचबरोबर तुम्हाला गोक्षुराचं मृत्युकृच्छावरील काम बघायला मिळत असेल. हे खूप वेळा रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ना. आणि जो पेपर सेटर आहे त्याची मानसिकता पण तशी बनलेली की हा इम्पॉर्टंट आहे आणि तो जास्त येण्याचा चान्सेस असतो. प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर एक्झामिनर एवढ्या मोठ्या वनस्पतीपैकी कोणतेही टाकू शकतो, परंतु मागच्या काही पेपर्स मध्ये 2012, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 तेव्हापासूनचे सर्व पेपर्स मध्ये जे काही एलक्यूला आलेले होते, त्याचबरोबर जे काही कर्म विचारलेले होते ते खूप वेळा रिपीट होताना आपल्याला मल्टिपल टाइम बघितलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावरती जास्त फोकस करण्याची गरज आहे. चालू करूया. सगळ्यात पहिले एलक्यू. एलक्यू 2014 पासूनचे पाहूया. कोणत्या वनस्पतीवरती आले, कोणत्या द्रव्यांवरती आलेले आहे. 2014 ला आमलकीवरती एलक्यू पडलेला होता. आमलकी आणि त्याचबरोबर एसटी मधू हे दोन एलक्यू डायरेक्टली दोन वनस्पतीचा पूर्ण पॅटर्न विचारला होता. त्याचं नाव, त्याचं लॅटिन नाव, फॅमिली नाव, गण, कुल, त्यानंतर याचे रसपंचक काय आहे, याचं कर्म काय आहे, रासायनिक संघटन काय आहे, या सगळ्या गोष्टी याच्या विचारलेल्या होत्या एलक्यू साठी. आमलकी VVVIMP समजून जायचं. जो काही करत नाही त्याला आमलकी, हरितकी एवढं तर त्यांनी केलेलंच असतं. आमलकी सर्वात जास्त महत्वाचं, त्याच्यापुढे 3 स्टार मी केलेत. खूप वेळा रिपीट झालेला हा क्वेश्चन आहे. त्यानंतर 2015चा पेपर पाहूया. 2015 मध्ये हरितकी आलेला होता, आरगवद आलेलं होतं, त्याचबरोबर हिंगू आणि शतावरी हे 4 द्रव्य एलक्यू साठी विचारले गेलेले होते. ठीक आहे. हिंगू आणि शतावरी, ठीक आहे, याचं प्रमुख कर्म सुद्धा व्यवस्थित करून जायचं. शतावरीचं काय आहे, संयोजन आहे. आरगवद आहे संसरण कर्म. हरितकी अनुलोमन कर्म व्यवस्थित रीड करून जायचं. ठीक आहे. हरितकी अति 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 इम्पॉर्टंट आहे, म्हणून त्याच्या पुढे 2 स्टार केलेले आहेत. मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेली पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा 2016चा पेपर पाहूया. 2016च्या पेपर मध्ये काय काय आले. गुडूची हा एलक्यू साठी विचारला गेलाय, रिपीट झालेला आहे मोस्ट ऑफ टाइम, म्हणून इथे मी स्टार केलेले आहे. हरितकी, हरितकी आपल्याला इथे सुद्धा पाहायला भेटला होता, त्याचबरोबर 2016 मध्ये आलाय. विडंग, त्याचबरोबर आमलकी सुद्धा तुम्हाला पुन्हा 2016 मध्ये रिपीट झालेला बघितला. पहिले आला 2014 ला, पुन्हा 2016 ला आमलकी हा एलक्यू साठी रिपीट झालेला आपल्याला पाहून आला. त्याच्यानंतर 2017 ला एलक्यू आलेला होता कप्पी कच्ची वरती. इथे फक्त एकावरच आला होता सर, नाही, वरचे काय होते ते रिपीट झाले होते म्हणून पुन्हा मी लिहिलेले नाहीये. त्याचबरोबर क्वेश्चन आलेले होते, परंतु डायरेक्टली त्याच्या फुल पॅटर्न वरती आलेले नव्हते, म्हणून इथे इन्क्लूड केले नाही. ते पुढे कर्मांवरती मी इन्क्लूड केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल. हे पिकोची तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर 2018 ला आलेला होता रसोन. 2018 ला होता रसोन. शतावरी आलेलं होतं, रिपीट झालाय शतावरी. कुमारी आलेला होता. त्यानंतर आमलकी पुन्हा एकदा रिपीट झाला. कळतंय आमलकी किती इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी याच्या पुढे काय केलं होतं, 3 स्टार दिलेले होते, कारण आमलकी हा 3, 4, 5 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे इतिहासामध्ये. त्यानंतर पिपली हा सुद्धा एक्झाम सेंटरला आवडतो. त्याचबरोबर त्याच्यातली 61 पिपळी, 64 पिपळी ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थित करा, त्या विचारतात. त्यानंतर अश्वगंधा, ठीक आहे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आपल्या ऍप मध्ये याचं लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. अश्वगंधा, अश्वगंधा का नाव पडलं, कारण हा वाजिकर आहे. याच्या सेवनाने अश्वासारखी मैथून शक्ती होते, म्हणून याला अश्वगंधा आपण म्हणत असतो. इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित रीड करून घ्या. काय काम आहे त्याचं, वाजिकर आहे. 2019चा पेपर. 2019 मध्ये आरगवद आलेलं होतं, संस्करण कर्म रिपीट झालेला आहे. गुडूची पुन्हा रिपीट झालेला आहे. कळतंय, 33 द्रव्य काय झालेत, मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेली. त्यानंतर भृंगराज विचारलं गेलेलं आहे. भृंगराज केश आहे, त्याच्यावरती व्यवस्थित रीड करून जायचं कसं काम करतं. त्यानंतर सारिवा, सारिवा भल्लातक आहे, एसटी मधू आहे, हे सुद्धा रिपीट झाले. या गोष्टी तुम्ही वरून वरून का होईना पण वाचून घ्यायच्या. ठीक आहे. पॅटर्न तर केलाय तरी सुद्धा या वनस्पती वाचायच्या, कारण मोस्ट ऑफ टाइम रिपीट झाल्यात. तुमचं नशीब असेल तर पुन्हा रिपीट होतील. त्यानंतर पुढे पाहूया 2020च्या पेपरमध्ये पुनर्नवा आणि शुंठी या दोन्हीवरती एलक्यू आलेला आहे. पुनर्नवा त्याचबरोबर शुंठी याच्यावरती एलक्यू आलेला आहे. एसक्यू साठी शुंठी आणि अद्रक या दोघांचा डिफरन्स सुद्धा विचारला जातो. त्यानंतर आता सध्या फक्त एलक्यू पाहतोय आपण, एसक्यू कडे पुढे जाऊया. 2021 मध्ये जो की न्यू पॅटर्न नुसार पेपर झालेला होता, खदीर आणि एसटी मधून विचारलं गेलेलं होतं.
काय काय विचारलं गेलंय? खदीर आणि हा जुन्या पॅटर्न विचारला गेलाय खदीर आणि एसटी मधून, याच्यावरती एलक्यू विचारला गेला. आता इथून पुढे न्यू पॅटर्न नुसार पेपर आलेले. गेन्स एक्झामचा तो 10 मार्काचा एलक्यू, 5 मार्काचा एसक्यू त्या पॅटर्न आलेले. 2021 बॅचला जो पहिला पेपर झाला होता 2023 मध्ये, तो बॅच आहे. सगळ्यात पहिले रिपीटरचा पेपर तुमच्या पुढे मांडतो 2021 चा, म्हणजे जे फेल झाले होते त्यांना आलेला होता. सारीवा आलेला होता एलक्यू साठी, भल्लातक आलेलं होतं. त्याचबरोबर हरितकी, बघा हरितकी किती वेळा, आता ज्यांनी प्रिव्हियस इयरचं व्यवस्थित रीड केलं असेल, भल्लातक बी कव्हर झालं, हरितकी बी कव्हर झालं, सारीवा हे तिन्ही सुद्धा प्रिव्हियस इयर मध्ये रिपीट झालेले क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे ज्यांनी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघून गेले असतील रिपीटर बॅचच्या पोरं, त्यांना फायदा झाला असेल. मदन फळ, मदन फळाचं एसीक्यू विचारलं गेलेलं होतं, त्याचं कर्म रसपंचक, आणि मदन फळाचं वमन कर्म विचारलं गेलं होतं. चित्रक विचारलं गेलं होतं, त्याचं प्रमुख कर्म. शतावरी विचारलं गेलं होतं, शतावरी डिटेल मध्ये विचारलं गेलेलं होतं. त्यानंतर पुढे बघा, ज्यांनी म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहिले त्यांना फायदा झालेला होता. 2021 फ्रेश बॅच झाली होती, पहिला पेपर न्यू पॅटर्न नुसार. त्याच्यामध्ये बघा गुगुळावरती एलक्यू आलेला होता. कशावरती? गुगुळावरती एलक्यू. त्याच्यामध्ये आता तुमच्यासाठी महत्वाचं लक्ष ठेवायला, नवा आणि पुराण गुगुळ दोन्ही व्यवस्थित वाचायचं. नवा गुगुळ, पुराण गुगुळ, काय डिफरन्स असतो याच्यामध्ये. त्यानंतर पिपली बघा रिपीट झालेले. नागकेशर याच्यावरती आरगवत मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेला बघायला, किती वेळा पाहिला आपण आरगवत रिपीट झाले, तुम्ही सुद्धा व्यवस्थित करून जायचे. कंपिलक द्रव्य आहे, कंपिलक द्रव्य व्यवस्थित वाचायचे डिटेल मध्ये, आणि त्याची भेसळ सुद्धा वाचायची. अद्रक आणि शुंठी याच्यातला फरक सुद्धा व्यवस्थित रीड करा. एसीक्यू साठी हा फरक विचारला जातो. जेवढे काही फरक आहेत त्याच्यामधला एक फरक तर तुम्हाला नक्कीच विचारला जाणार. ठीक आहे. त्यानंतर आता एसीक्यू हे काय झाले, प्रिव्हियस इयर मध्ये सर्वात जास्त रिपीट झाले एलक्यू. आता यानंतर प्रिव्हियस इयर मध्ये सर्वात जास्त रिपीट झालेले एसीक्यू कडे जाऊया. कशा प्रकारे एसीक्यू विचारले जातात. एसीक्यू पाहिलं बघा, ऋतू हरितकी सगळ्या एसीक्यूचा बाप आहे हा. कारण मोस्ट ऑफ टाइम जेवढ्यांदा द्रव्यगुणचा पेपर बनला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिपीट झालेला क्वेश्चन आहे ऋतू हरितकी. याच्यामध्ये काय असतं, हरितकी कशाच्या अनुपानासोबत द्यायचं आपण ते सांगत असतो. त्यानंतर पुढे ऋतूनुसार वेगवेगळं आपण त्याचं सांगितलंय. त्याचबरोबर हरितकीमध्ये आणखी काय रीड करायचं तुम्हाला, हरितकी रसायन रीड करायचं आहे, विचारलं जाऊ शकतं. आणि त्याचं अनुलोमन कर्म आहे, याही वरती एसीक्यू खूप वेळा येऊन गेलेला आहे. त्यानंतर पुढे त्वचा रोगावर सारिवा आणि मंजिष्ठा याचं कार्य रिसेंटली येऊन गेलाय पेपरमध्ये. सारिवा आणि मंजिष्ठा याचं त्वचा रोगावरती कसं काम आहे, कसं ट्रीट करतं हे विचारलं गेलंय. याच्यामध्ये जायचं आणि वाचायचं. त्यानंतर जटामांसीचं जे प्रमुख कर्म आहे तो विचारला गेला होता. डायरेक्टली एसीक्यू आलेला होता की जटामांसीचं प्रमुख कर्म एक्सप्लेन करा. त्यानंतर वासा हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. वासा हा रक्तपित्तामध्ये उपयोगी आहे. कशामध्ये? रक्तपित्त. वासा आणि रक्तपित्त हे नातं लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. कसं काम करतं तुम्हाला वासामध्ये जाऊन व्यवस्थित रीड करायचं आहे. त्याच्यानंतर वासा आहे कासग्न म्हणून सुद्धा काम करतं. पुढे हे तुम्हाला जाऊन वाचायचंय. मी तुम्हाला कर्म सांगतोय. पेपरमध्ये सुद्धा एक एलक्यू तुम्हाला येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 कर्म आणि त्याचे वनस्पती लिहिलेले असतात, म्हणजे हरितकी अनुलोम असं पुढे लिहिलेलं असतं, पण ते कसं काम करतं हे तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे, पुढे जाऊया. शतावरीचं स्तन्यजनन कर्म व्यवस्थित रीड करून जायचंय. प्रिव्हियस इयर मध्ये रिपीट झालेला आहे म्हणूनच मी लिहिलंय. त्याचबरोबर शुक्र धातूवरती शतावरीचं काय कार्य आहे व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर रसायन आहे ना, ते सगळ्या रस रक्त मांस समेत सगळ्यांचीच चांगल्या प्रकारे वाढ करतं, मग शुक्राची पण होते. चित्रकाचं कर्म प्रमुख लिहायचे. आता चित्रकाचे प्रमुख कर्म अर्शोग्न आणि दीपनीतीचं प्रमुख कर्म आहेत, एक्सप्लेन करायला सांगितलेले आहेत. आणि चित्रकाचे अर्शोग्न करणं एलक्यू मध्ये सुद्धा विचारलं गेलं होतं. गुगुळाचं शोधन एसीक्यू साठी प्रिव्हियस इयरचे जे एसीक्यू आहेत जुन्या पॅटर्नने त्याच्यामध्ये खूप वेळा विचारले गेले. त्याचबरोबर गुगुळाचे लेखन कार्य सुद्धा विचारले गेले. ते कसं करायचं हे तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं पेपरमध्ये. गोक्षूर हे तुम्हाला काय दाखवतोय मी, खूप सारे ड्रग्स आहेत आपल्याकडे, परंतु कोणत्या ड्रग्सचं कोणत्या कर्म मोस्ट ऑफ द टाइम रिपीट झाले ते तुम्हाला बघायचंय, कारण ते तुम्हाला फायद्यात पडेल. शुष्क व आद्रक पिपळी काय आहे, ओली आहे, आणि त्याचबरोबर शुष्क आहे, मग ते तुम्हाला डिफरन्स विचारलं जाऊ शकतं. बिल्वा सुद्धा डिफरन्स येऊ शकतो, बाल बिल्व. त्यानंतर शुंठ आणि अद्रक, आणि हा शुष्क आणि आद्र पिपळी. त्याच्यानंतर मदन फळाचे वमन कर्म याच्यावर सुद्धा या कर्मावरती प्रश्न आलेला आहे. मदन फळाचे वमन कर्म. त्याच्यानंतर भल्लातकाचं शोधन विचारलं गेलंय, कसं भल्लातक शुद्ध करायचं, आणि त्याचबरोबर रसशास्त्र मधली प्रोसिजर लिहायची का नाही ते वेगळी सांगितलेली बुक मध्ये रीड करून घ्या. आणि भल्लातक रसायन कसं काम करतं हे सुद्धा मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेलं आहे. त्यानंतर नागकेशर हे आत्ताच आलेला क्वेश्चन आहे. नागकेशरचा रक्तस्तंभन कार्य आणि पाचन कार्य नागकेशरचं एक्सप्लेन करायला सांगितलंय.
जर तुम्हाला रक्तस्तंभन म्हणजे काय माहिती आहे, पाचन म्हणजे काय माहिती आहे, तर तुम्ही पेपरमध्ये थोडंसं फेकू पण शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे गुडुचीचं संशमन कार्य. गुडुचीचं संशमन कार्य आणि गुडुचीचं सर्वात महत्वाचं कार्य आहे ज्वरग्न कार्य. पेपरमध्ये अनेक वेळेला असंही विचारलं जातं की ज्वरग्न असणारे 3 वनस्पती त्याचं कार्मुकत्व एक्सप्लेन करा, म्हणजे त्या द्रव्यांचं मोड ऑफ ऍक्शन एक्सप्लेन करा, कसं ज्वरग्न काम करत आहे. किंवा आता रिसेंट आलेला अन्न वस्त्र तसावर काम करणाऱ्या 3 वनस्पतीचे कार्मुकत्व स्पष्ट करा, म्हणजे मोड ऑफ ऍक्शन स्पष्ट करा. एवढं अवघड नाहीये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की अशा जे प्रश्न आहेत त्यांना टॅकल कसं करायचं मी सांगतो, त्याच्या बाहेरचं तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. त्यानंतर बाकूची श्वित्रग्न आहे, त्याचबरोबर कुष्ठग्न आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारले गेले प्रिव्हियस इयरला. अश्वगंधा वाजिकर द्रव्य, तुम्हाला पहिलेच म्हटलं अश्वगंधाचं प्रमुख कर्म काय, वाजिकर. अश्व घोडा, घोड्यासारखी मैथुन शक्ती, त्या नावावरूनच आठवायला पाहिजे. मग ती कशी काम करते एक्सप्लेन करायचंय, उष्णविर्यात्मक. ठीक आहे. त्यानंतर पुढे अशोक. अशोकांचा कोणावर आहे, अशोकाला काय म्हटलंय, स्त्रीचा मित्र म्हणलेलं आहे. मग त्याचं गर्भाशयावरती कार्य एक्सप्लेन करा म्हणून एसक्यू आलेला आहे. रक्तप्रदारावरती काम, कष्टार्थवरती, म्हणजे सगळ्या त्याच रिलेटेड समस्यावरती अशोकाचं कार्य एक्सप्लेन करा म्हणून खूप वेळा प्रश्न विचारला गेलाय. अशोक महत्वाचा आहे, याला इग्नोर करू नका, खूप जास्त महत्वाचं आहे. ब्राह्मी, ज्योतिषमती हे मेध्य काम करतात. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ब्राह्मी आणि ज्योतिषमतीचं मेध्य कार्य एक्सप्लेन करा. असं कधी मेध्य जर कार्य एक्सप्लेन करा म्हणून आलं तर काय लिहायचं, की सर्व धातूंची काय करतात, हे पोषण व्यवस्थित करतात. ठीक आहे, बृहन करतात. याच्यामुळे काय होतं, सर्व धातू व्यवस्थित झाले, सर्व इंद्रिय व्यवस्थित राहणार आणि मेध्य कार्य करतं. पुढे कुटज. कुटजचं अतिसारग्न अँटी डायरियल काम करतं कुटज. याच्यावर एक क्वेश्चन विचारलाय. वत्सनाभ शोधन हे पुन्हा पुन्हा विचारलं गेलंय. हरिद्राचं प्रमेयग्न कार्य, बघा हे महत्वाचे. तुम्हाला विचारलं जाऊ शकते कोणती एक वनस्पती असली एक्सप्लेन करा जे की प्रमेयावरती काम करते. मग तुम्हाला काय करायचं, हरिद्रा एक्सप्लेन करायचं. कधी कधी काय करतात ते डायरेक्टली क्वेश्चन द्यायचं तर काय करतात, थोडस इनडायरेक्टली क्वेश्चन देतात, त्यांना तेच विचारायचंय पण त्याला 30-40% पोरं मायनस करायचे त्याच्यामधून, म्हणून ते काय करणार, थोडस घुमून फिरून विचारतात. त्यानंतर पुढचं आहे भारंगीचं श्वासहर. तुम्हाला वाटतं एवढे सारे देत आहे सर तुम्ही, एवढं सर्व तर सगळा पेपर रेड असताना, परंतु तुम्ही फक्त या वनस्पतीचं कोणतं कर्म मोस्ट रिपीटेड आहे ते सांगतोय. म्हणजे तुम्हाला त्रिवृत्त प्लांट खोलायचंय आणि त्याच्यामधलं फक्त विरेचन कर्म बघायचंय. तुम्हाला भारंगी प्लांट खोलायचंय, त्याच्यातलं फक्त श्वासवरती कसं प्राणवस्त्रतसावर कसं काम करतं ते बघायचंय. दत्तुरा उघडायचं, प्राणवस्त्रतसावर काम बघायचं. पलाश उघडायचं, कृमिग्न कसं काम करतंय, आमलकी बघायचं, रसायन काम कसं करतंय, व्यवस्थापन कसं करतंय. म्हणजे तुम्हाला तो पूर्ण प्लांट वाचायची गरज नाही ना, त्याचे प्रमुख कर्म माहित आहे, पॅटर्न माहित आहे पूर्ण. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळून जातील. बघा पुढे धतुराचं श्वासग्न, पलाशचं कृमिग्न वाचायचंय, आमलकीचं रसायन, त्याचबरोबर व्यवस्थापन कर्म रीड करायचंय. कपिकच्चूचं कंप वातावरती कसं काम आहे, कशा प्रकारे हा कंप वाताला कमी करतो तो पाहायचंय. वरुण आहे वनस्पती, हा मूत्रवह आणि त्याचबरोबर विद्रदिहर आहे. हा 2 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, विद्रदिहरचं कार्य. आणि हा काय दिलाय, मूत्रवस्त्रतसावर त्याचं काम. त्याच्यानंतर 28 नंबरला तुम्हाला मरीच दिले. मरीच श्वासहर आहे, त्याचं कर्म एक्सप्लेन करा म्हणून आलेलं आहे. त्यानंतर उशीर आहे, दाह प्रशमन लिहायचं. ठीक आहे, कसं लिहिणार तुम्ही, कसे बी. पित्ताचे गुण आहेत, पित्ताच्या गुणाला कमी करतं, हे पित्ताला कमी करतं म्हणून त्याचं दाह प्रशमन कार्य आहे. बिल्वचं ग्राही कर्म एक्सप्लेन करायचं. त्यानंतर पुढे पुनर्नवाचं शोधन झालं, होत आलंय आपलं. एवढं तुम्ही जर व्यवस्थित करून गेलात तर तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला चांगले मार्क पाडण्यापासून कोणी वाचू शकत नाही. पुनर्नवाचं शोधन व्यवस्थित करायचंय. अर्जुनाचं हृदयावरती काम व्यवस्थित तुम्हाला करायचंय. डाळिंबाचं कृमिग्न कारण, डाळिंब हे हृदयावर सुद्धा काम करतं आणि कृमिग्न सुद्धा काम करतं. ठीक आहे, एवढे होते सगळे काही कर्म जे की तुम्हाला वाचायचे. आता पेपर 2 मध्ये काय काय करायचे कळालं ना तुम्हाला, जो मी पॅटर्न दिलाय तेवढा व्यवस्थित करायचा पहिले. त्याच्यानंतर सगळा रसपंचकाचा चार्ट व्यवस्थित पाठच पाहिजे. रसपंचक, लॅटिन नाम, फॅमिली नाव हे जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही. लॅटिन नाव सगळे पाठ पाहिजे, फॅमिली नाव सगळे पाठ पाहिजे, रसपंचक तर पाहिजेच पाहिजे. याच्यावरच सगळा खेळ आहे तुमचा. आणि त्यानंतर जो तो सगळा चार्ट आणि त्याच्यानंतर हे प्रमुख कर्म जेवढे काय सांगतोय, आणि हे जे मोस्ट रिपीटेड जे प्लांट्स आहेत ते सुद्धा वरून वरून वाचून घ्यायचे. आणि जेवढे काय मी कर्म दिलेत त्याच्यावरती चांगलं फोकस करायचंय, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये मोस्ट ऑफ क्वेश्चन कव्हर होणार आहेत. आता त्याच्यानंतरही मी तुम्हाला काही मदत करणार आहे. काही थोडंसं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन कशी विचारते युनिव्हर्सिटी मागच्या पेपर मधलं अनालिसिस करून सांगतोय. जसं की आता शेवटच्या पेपरमध्ये आलेलं होतं
अन्न व स्त्रोतसावरती काम करणाऱ्या कोणत्याही 3 वनस्पती त्याचं कार्मुकत्व एक्सप्लेन करा. म्हणजे अन्न व स्त्रोतसावरती काम करणाऱ्या कोणत्या 3 वनस्पती घ्यायच्या, त्यांचं मोड ऑफ ऍक्शन सांगायचे. कशा प्रकारे या काम करत आहेत अन्न व स्त्रोतसावरती. अन्न व स्त्रोत म्हणजे काय, कोणतं तुम्हाला दीपन पाचन करताय, अन्न पचनाला कोणती मदत करताय, हे काय आहे, या अन्न व स्त्रोतसावरती काम करणारे वनस्पती. मग आपण दीपन पाचन करणारे द्रव्य याच्यामध्ये लिहू शकतो. कोण आहे दीपन पाचन करणार? चित्रक दीपन पाचन करतं, मरीची दीपन पाचन करतं, किंवा हिंग आहे. तुम्हाला जे आवडतं त्या वनस्पती तुम्ही तिथे निवडू शकता आणि त्याचं मोड ऑफ ऍक्शन लिहू शकता, कशा प्रकारे करता. आता चित्रक असं आहे की चित्रक आपल्याला दीपनही करतं, त्याचबरोबर आमाचं पाचन, हे दोन्ही कर्म तुम्हाला विचारले जातात. तर दीपन आणि पाचन याच्यातला फरक सुद्धा विचारला जाऊ शकतो तुम्हाला. पुढे बघा, आता तुमच्या पुढे काय काय मानतोय, ज्वरावरील काम करणारे द्रव्य. प्रश्न काय विचारतं, ज्वरावरील काम करणारे कोणत्याही 3 द्रव्याची कार्मुकता स्पष्ट करा. हा क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेला आहे प्रिव्हियस इयर मध्ये, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ज्वरावरती कोणकोणते वनस्पती काम करतात असं जर विचारलं तर कशाची डिटेल लिहिणार, गुडूची बद्दल लिहू शकता. सगळ्यात भारी गुडूची क्वाथ, ज्वरावरचं सगळ्यात भारी औषध. का बरं? हे तिक्त रसात्मक जे द्रव्य असतात हे ज्वरावरती एकदम भारी काम करतात. का बरं सर? कारण हे स्वेद आहे, स्वेद ओह स्त्रोतस मोकळं करतात. ज्वरामध्ये काय होतं, स्वेद ओह स्त्रोतसाचा अवरोध होत असतं, गरमी बाहेर पडत नाही. हे काय करतात, हे स्वेद ओह स्त्रोतसाचा अवरोध तोडतात. अग्नीचं जे मांद्य झालेलं आहे त्याचं पाचन करतात, म्हणजे अग्नी वाढवतात. आम आहे त्याचं पाचन करतात. त्याच्यामुळे तिक्त रसात्मक द्रव्य ज्वरावर उत्तम असतात. बघा गुडूची दिलेले. त्याच्यानंतर तुलसी, मंजिष्ठा, पाठा, सारिवा, बिभितकी एवढे द्रव्य आहेत जे ज्वरावरती उत्तम कार्य करतात. याच्यापैकी कोणतेही 3 तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता, किंवा तुम्हाला लक्षात ठेवायचे हे मोस्ट ऑफ टाइम रिवाइज करून की हे ज्वरावर काम करतात. एमसीक्यू सुद्धा कव्हर होऊन जातील. श्वास, हे जो पॅटर्न आहे ना, म्हणजे आता जो मी तुम्हाला मांडतोय की कशावरती, ज्वरावर काम करणार कोण, अन्न वस्त्र कोण, हे डायरेक्टली एमसीक्यू मध्ये सुद्धा तुम्हाला दिसून जाईल. पेपरचे एमसीक्यू कव्हर होऊन जातील. श्वास व्याधीवरती काम करणाऱ्या द्रव्यांचं कार्मुकत्व विचारलं जातं. मग कोण कोण करतं श्वासवरती? धतुरा काम करतं, भारंगी काम करतं, आणि मरीच हे कसे काम करतात, कासग्न म्हणून काम करतात, कास व्याधीवरती कार्य करतात. त्याच्यानंतर आता हा जो रिसेंट पीवायक्यू आहे, अन्न व स्त्रोतसावरती काम करणारे, मग त्याच्यावरती काय काय लिहिलंय, चित्रक, हिंग, मरीच हे काय आहे, दीपन करणारे आहेत, पाचन करणारे. मग त्याच्या कोणावर कार्य झालं, अन्न व स्त्रोतसावरती. त्याच्यानंतर रसायन काम करणारे वनस्पती, कोणतेही 3 वनस्पती विचारले गेले प्रिव्हियस इयरला. कोण कोण करतं, मग त्याच्याविषयी तुम्ही भल्लातक लिहा, पिपली लिहा. फक्त भल्लातक नाव टाकून नाही यायचं, एक्सप्लेन करायचं कशा प्रकारे भल्लातक हे रसायन काम करतं. आमलकी आहे सर्वात महत्वाचं व्यवस्थापन रसायन कार्य. हरितकी सुद्धा रसायन काम करते. त्याच्यानंतर अश्वगंधा आहे. त्याच्यानंतर शतावरी, ब्राह्मी, लोद्र, वचा, तुळशी, गुडची. तुम्हाला जे काही तुम्ही प्रिपेअर केलेलं असेल चांगलं प्लांट, ते प्लांट लिहून यायचं आहे. किंवा एमसीक्यू साठी पण लक्षात ठेवायचंय की कोण कोण रसायन कर्म करतं. बालरोगावरती कोणकोणते वनस्पती उपयोगी आहेत? अतिविषा उपयोगी आहे. त्याचबरोबर अश्वगंधा, अश्वगंधा हे सुद्धा बालरोगावरती उपयोगी आहे. बला, त्याचबरोबर अतिबला हे सुद्धा बालरोगावरती उपयोगी, आणि गोक्षूर एवढ्या वनस्पती आपण पेडॅट्रिक्स मेडिसिन म्हणून यूज करू शकतो. एमसीक्यू ला विचारला जाऊ शकतो, त्याचबरोबर एलईक्यू मध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्प्लिकेटेड करून टाकले जाऊ शकतो. जरा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल किती अनालिसिस केलेलं आहे. तुम्हाला बाहेर काही करण्याची गरज नाही एवढं केल्यानंतर. अतिसारग्न कोण कोण आहे, अँटीडायरियल कोण कोण आहे, अश्वगंधा, निंब, गुडची, एला, अद्रक आणि शतावरी एवढे सगळे अतिसारग्न म्हणून काम करते. एवढे व्यवस्थित जर लक्षात ठेवले, एमसीक्यू ही चुकणार नाही. त्याचबरोबर जर तुम्हाला विचारलं एलईक्यू मध्ये अतिसारग्न काम करणारे कोणत्याही 3 द्रव्यांचे कार्मुकत्व लिहा, तर याच्यामध्ये कोणतेही एकाचं तुम्ही लिहू शकता. कार्मुकत्व म्हणजे काय, ते कसं अतिसारग्न काम करते ते लिहायचे. गर्भस्थापन, गर्भस्थापनेसाठी कोणते वनस्पती उपयोगी आहेत? अश्वगंधा, शतावरी, लोद्र, नागकेशर, गोक्षूर, आमलकी. त्याचबरोबर पुढे काय दिले, शंखपुष्पी, शंखपुष्पी आणि जटामांसी इकडे खाली दिलेले मेध्यमध्ये. ठीक आहे, वरचं सगळं हे आमलकी पर्यंत हे काय आहे मित्रांनो, गर्भस्थापनामध्ये उपयोगी आहे. एवढं सगळं लक्षात ठेवायचे, व्यवस्थित लिहून घेतलं तरी सुद्धा चालून जाईल. मेध्य म्हणून कोण कोण काम करतं, बुद्धी वाढवण्यासाठी कोण काम करतं? ब्राह्मी, ज्योतिषमती, वचा, शंखपुष्पी, जटामांसी एवढे मेध्य म्हणून काम करतात. प्रश्न कसा विचारला जाणार आहे की मेध्य काम करणाऱ्या कोणत्याही 2 वनस्पती एक्सप्लेन करा, असा प्रश्न विचारले, तेव्हा मग तुम्हाला याच्यापैकी एक वनस्पती एक्सप्लेन करायची. हे तुम्हाला का बरं मांडतोय, कारण क्वेश्चन विचारला जाईल पेपरमध्ये, आणि काय लिहून यायचं होतं हे तुम्हाला बाहेर आल्यानंतर कळेल.
त्याच्यामुळे आपल्याला पहिलेच माहित असायला पाहिजे की कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन पण कशा प्रकारे विचारला जातो. जर तुम्हाला माहित असेल ज्वरावरती काम करणाऱ्या वनस्पती कोणत्या आहे, तर तुम्ही काहीतरी फेकू शकाल ना त्यामध्ये. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला गुळूची माहित होतं, प्रिपेअर केलंय, पण ते ज्वरामध्ये लिहायचं होतं हे तुम्हाला माहित नव्हतं, असं होऊ देऊ नका. आता हे मेद्य झालं. रक्त प्रसाधन करणार, रक्ताचं प्रसाधन कोण कोण करतं? सारिवा आणि मंजिष्ठा हे दोघं रक्ताचं प्रसाधन करतात. जर रक्त प्रसाधक द्रव्य विचारलं तर या दोघांबद्दल लिहू शकता. सारिवा व्यवस्थित रीड करून जा मित्रांनो, खूप वेळा रिपीट झालेला आहे. कुष्ठग्न जर वनस्पती विचारले कोणते, तर भल्लातक आहे, अमलकी आहे, बाकुची आहे, त्याचबरोबर आरगवद आणि विडंग, एवढे सगळे व्यवस्थित रीड करायचे आहेत. त्यानंतर स्तन्यजनन. स्तन्यजनन कोण कोण काम करतं? स्तन्यजनन शतावरी, सारिवा, उशीर, शुंठी, गुडुची हे सर्व स्तन्यजनन म्हणून उपयोगी आहेत. आता काय हे बोरिंगच असणार आहे ना, कारण एवढं काही शिकवायला नाही याच्यामध्ये. तुम्हाला डायरेक्टली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय, लिहून घ्यायचे आणि पुन्हा पुन्हा ही रीड करायचे, जेणेकरून काय होईल की पेपरमध्ये तुम्हाला विचारलं स्तन्य याच्यापैकी कोणतं स्तन्यजनन नाही असा एमसीक्यू येतो, किंवा याच्यापैकी कोणतं स्तन्यजनन नाही असा एमसीक्यू येतो. मग याच्यापैकी एक कोणतरी तुम्हाला दिसून जाईल. किंवा एलिकीमध्ये विचारला जातो की स्तन्यावरती काम करणारे, स्तन्यजनन करणाऱ्या कोणत्याही 3 वनस्पतीबद्दलचे कर्मकत्व लिहा. त्यानंतर पुढे स्तंभन. स्तंभन कार्य अर्जुन करतं, अर्जुन हृदयावर पण काम करतं. रेचन कोण कोण करतं? एरण, त्रिवृत्त, हरितकी हे रेचन काम करतात मला बाहेर टाकण्याचं. लेखन कोण करतं? चित्रक, त्वचा. पाचन कोण करतं? शुंठी, रसोन आणि चित्रक हे पाचनाचं कार्य करत आहेत. त्यानंतर बल्ल्याचं काम कोण करतंय? बल्ल्यामध्ये पूर्ण लक्ष ठेवायचं, ब फार बल्य, ब फार बला. मग बलाचे दुष्क अतिबला, नागबला हे दोन्ही सुद्धा त्याच्यामध्ये येतात. शुक्र जननाचं काम कोण करतंय? शतावरी, कपिकच्चू. कपिकच्चूचं आणखी एक इम्पॉर्टंट काम माहिती आहे का? खूप जणांना माहित असेल, रीड केलं असेल तर. स्त्रियांमधली जी काम वासना आहे ती जागृत करायचं काम हे कपिकच्चू बीज करत असतं. कोण? कपिकच्चू बीज काय करतं? स्त्रियांमधलं काम वासना जागृत करायचं काम कपिकच्चू बीज करत असतं. त्यानंतर कृमिघ्न कोण कोण आहे? पलाश, तुलसी, विडंग, दीपन, हिंगमरीचे चित्रक. जर तुम्हाला आलं की दीपन काम करणारे लिहा. शोथर विचारलं तर अग्निमांद्य, पाटला, गंभारी. कासहर विचारलं, आता एक वेळा आलेलं होतं की श्वास व्याधीवरती काम करणारे 3 वनस्पती कासवर येऊ शकते यावेळेला. मग तेव्हा तुम्ही काय करणार? पिपळी, वासा, लवंग, पुनर्नवा याच्यानुसार लिहिणार. ज्यांनी केलं नाही ते पॅटर्न नुसार हेच लिहिणार. पॅटर्न नुसार लिहू शकता याच्यामध्ये, परंतु तुम्हाला माहित तर पाहिजे ना की हे लिहायचंय, म्हणून हा पूर्ण चार्ट तुमच्या पुढे आहे. त्यानंतर पुढे मूत्रावरती काम करणार कोण आहे? पुनर्नवा, गोक्षूर, अपमार्ग आणि उशीर. सर्वात महत्वाचं गोक्षूर. गोक्षुराचे मूत्र वस्त्रोत्सावरती काम तुम्हाला विचारलं जातं, खूप वेळा रिपीट झालेलं आहे. परत जेव्हा तुम्हाला एलिकी विचारलं जाईल की मूत्रावर काम करणारी वनस्पती लिहा, तेव्हा एवढ्यापैकी कोणते लिहू शकता. हृदयावरती काम करणार विचारलं, अर्जुन, डाळिंब, पुनर्नवा, वत्सनाभ. अर्जुन सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे, हे तुम्ही लिहू शकता दोन्ही, डाळिंब. आणि अनुष्ण द्रव्य कोणते? तुम्हाला एक होमवर्क देतो. तुम्ही शीत पॅटर्न केला, उष्ण केला, परंतु टाकणारा आपल्यापेक्षा हुशार असतो, तो काय करतो? अनुष्ण वनस्पती टाकतो. मग तुम्ही काय करायचंय? तुम्हाला एक होमवर्क आहे की काय करा की तुम्ही अनुष्ण वनस्पती कोणता आहे हे हुडकून काढायचं आहे. हिंट मी तुम्हाला दिलेली आहे, परंतु तुम्ही जेव्हा ते लक्षात कुठून तरी वाचाल तेव्हा तुम्हाला कन्फर्म लक्षात राहील की अनुष्ण द्रव्य कोणतं आहे. ठीक आहे, म्हणजे जे उष्णही नाही आणि शीतही नाही. ठीक आहे, जाऊया पुढे. पुनर्नवा, वत्सनाभ. अशा प्रकारे आपला पूर्ण आजचा व्हिडिओ संपलाय. याच्यामध्ये पूर्ण इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला दिल्यात. पेपर 2 आता तुम्हाला कोणीही फेल करू शकत नाही असं मला वाटतंय, कारण आपल्याकडे पॅटर्न पण आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन बी आहेत, आतापर्यंत प्रिव्हियस इयरचे आलेले सगळे. आता सगळ्यात फेल कोण होतं? फेल असा माणूस होतो की जो पुढच्यावर ट्रस्टच ठेवत नाही. म्हणजे एवढं सगळं सांगून सुद्धा काय करतो? वेगळ्या डायरेक्शन अभ्यास करत जातोय, तो 100% फेल होऊ शकतो. अशा गोष्टींमध्ये आता सगळ्यांना जो प्रॉपर गायडन्स मिळतोय, ग्रास्प करतोय आणि त्यानुसार अभ्यास करतोय, तो पास होतो. पास होणं आणि फेल होणाऱ्यामध्ये काय फरक आहे माहिती आहे ना तुम्हाला? पण आता फर्स्ट इयर मधून आलाय तुम्ही. पास होणारा पण मेहनत करत असतो, फेल होणारा पण मेहनत करतो शेवटचा 1 महिना. परंतु पास होणारा हा प्रॉपर डायरेक्शनने, प्रॉपर गायडन्सने करतो, आणि फेल होणारा काय करतो? एकाच डायरेक्शनने करायचं म्हणून करत राहतो. म्हणजे त्याच्या स्वतःच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो बरोबरच अभ्यास करतोय. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही कोणत्या तरी मेथडने करत असाल, तुम्हाला वाटत असेल की मी बरोबरच आहे, परंतु जो फेल होणार आहे त्याला सुद्धा वाटत असतं की मी बरोबरच आहे. त्यामुळे जरा प्रॉपर गायडन्स आहे. आतापर्यंत सेकंड इयरचे व्हिडिओ जे काही अवेलेबल आहेत ते वाचत तुम्ही जेव्हा ऐकत चालाल तेव्हा तुम्हाला एक प्रॉपर डायरेक्शन मिळून जाईल की कशा प्रकारे आपल्याला सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. त्याच्यामुळे डेली हे जे लेक्चर्स येत आहेत ते पहा, तुम्हाला मदत होईल. त्याचबरोबर अभ्यास कसा करायचा हे कळत न कळत समजून जातं जेव्हा आम्ही बोलतो आणि तुम्ही ऐकताय त्यामध्ये.
त्याचबरोबर आता एवढं झालं, याच्यानंतरही आता सगळे उपयुक्तांग लक्षात ठेवायला थोडंसं अवघड जातं. जर तुम्ही म्हणाल तर मी सगळ्या प्लांटचे उपयुक्तांग वेगळे काढतो आणि त्यावरती व्हिडिओ बनवतो, तुम्ही म्हणलात तर. तुम्हाला गरज नसेल तर मलाही काही आवश्यकता नाहीये, कारण मी काढलेले नाहीये. तुम्ही म्हणाल तर सगळ्या प्लांटचे उपयुक्तांग मी वेगळे काढतो. त्याचबरोबर प्रकार कोणत्या कोणत्या प्लांट्सला आहेत ते सुद्धा मी वेगळं काढतो. जर तुम्हाला हवे असेल तर काढतो आणि वेगळा व्हिडिओ बनवतो. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पाहिजे आहेत का. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम ब्रॉडकास्टची लिंक दिली आहे, त्यावर जाऊन क्लिक करा. जे काही तुम्हाला पटकन मला काही अपडेट द्यायचे किंवा काही प्रोव्हाइड करायचे तर मी तिथे प्रोव्हाइड करेल. प्रत्येक वेळेला व्हिडिओ बनवणं शक्य नसतं. काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.